आज वर्तमानपत्रामध्ये हद्दवाढी संदर्भात बातमी वाचली की उद्या मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब जर कोल्हापूरमध्ये आले तर हद्दवाढीच्या प्रश्नासंदर्भात त्यांना घेरून त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांना कोल्हापूर बंद करायचं अशा पद्धतीचं काहीसं वर्तमानपत्रात वाचलं. पण जेव्हा वर्तमानपत्रामध्ये स्पेसिफिकली असा उल्लेख केला गेला की महायुतीचे मुख्यमंत्री, मग कुठंतरी असं वाटलं की याच्या मागे काहीतरी राजकारण असावं आणि म्हणून मला ही पत्रकार परिषद घेणं खूप महत्त्वाचं वाटलं. हद्दवाढीचं आम्ही समर्थन करत नाही असं आम्ही कधी म्हणणार नाही. हद्दवाढीचं आम्ही सुद्धा समर्थन करतो. आज माझ्याकडे इथे सगळे ग्रामीण भागातले बरेचसे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आलेले आहेत. आम्ही हद्दवाढीचं समर्थन करतो हे जेव्हा मी म्हणते तेव्हा मी खूप काय म्हणतात त्याला, खूप जबाबदारीने हे वाक्य बोलते आहे की आमचं सर्वांचं मत आहे हद्दवाढ झाली पाहिजे. पण ही केव्हा झाली पाहिजे? जेव्हा पहिला महानगरपालिकेने सक्षमरित्या शहर व्यवस्थित सोयीसुविधा देऊन अशा पद्धतीनं चांगलं केलं पाहिजे की स्वतःहून ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतींना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना शहरात आम्हाला सामावून घ्या असं वाटलं पाहिजे. मुळात पहिला आमचा म्हणणंच हे आहे की सगळ्या ग्रामपंचायतींचं म्हणा किंवा आज 2 कृती समित्या आहेत. एक हद्दवाढ करा म्हणते हद्दवाढ कृती समिती, एक हद्दवाढ विरोधी कृती समिती आहे. हे जे स्टेटमेंट आलं की आम्ही कोल्हापूर बंद करणार, त्यांनी ऑर्डरच घेऊन आलं पाहिजे, हे कुठेतरी हद्दवाढ समितीचं म्हणणं होतं. पण हद्दवाढ विरोधी समितीचं काय म्हणणं होतं हे सुद्धा गृहीत धरणं खूप गरजेचं वाटतं मला. आणि दोन्ही बाजूंचा विचार हा झाला पाहिजे. मुख्यतः जेव्हा आपण ग्रामीण भागाला घेतो आतमध्ये तेव्हा ग्रामीण भागाचं सुद्धा काय म्हणणं आहे विचारलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आंदोलनाचं स्वरूप देऊन कुठेतरी मुद्दा भरकटण्यापेक्षा कुठेतरी चर्चेला एकत्र आणलं पाहिजे या दोन्ही कृती समित्यांना आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. आज आम्ही ग्रामीण भागाचं नेतृत्व करतो, आम्ही ग्रामीण भागात आहे. जसं मी पहिल्यांदाच सांगितलं, आम्हाला असं वाटते की अजून शहरं सक्षम झालेली नाहीत. शहराचे बेसिक प्रश्न सुटलेले नाही आहेत अजून. रस्त्यांचे प्रश्न तसेच आहेत, गटर्स तसेच आहेत, तीर्थक्षेत्र विकास आराखडा झालेला नाही आहे, ट्रॅफिकचे प्रश्न तसेच आहेत, पाण्याचा प्रश्न तसा आहे, ड्रेनेज सिस्टीम अजून तयार नाही आहे. म्हणजे शहरात मुळात एवढे प्रश्न असताना तुम्ही हद्दवाढ करून घेऊन तुम्ही काय विकास साधणार आहात? हद्दवाढ करायचं, निधी भरपूर येणार मान्य आहे, पण त्या आलेल्या निधीची तुम्ही पहिला मुळात महानगरपालिकेकडे जो निधी पहिला आलेला आहे त्याची तुम्ही विल्हेवाट कशी लावलेली आहे त्याचा तुम्ही हिशोब कधी लोकांना दिलेलाच नाही आहे. मी उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस हा प्रश्न विचारला होता की महानगरपालिकेला जेव्हा अमृत योजनेतनं अमल माडिकसाहेब आमदार असताना 300-350 कोटीचा निधी आणला, त्याचं तुम्ही अजून लोकांना सांगितलेलं नाही की तो 350 कोटी आम्ही निधी कसा खर्च केलेला आहे किंवा त्याच्यातनं आम्ही काय सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजे आज शहरातलेच लोक खुश नाही आहेत आणि तुम्ही ग्रामीण भागाला तुम्ही तुमच्यात सामावून घ्यायचं म्हणताय. तर मला असं वाटते की ही कुठेतरी चर्चेतून हा मुद्दा सोडवला पाहिजे. आणि आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करते दोन्ही कृती समितींना की हवं असेल तर आम्ही पुढाकार घेतो आणि दोन्ही कृती समिती येऊन समोरासमोर बसून आपण ह्या चर्चेचा तोडगा काढू. हवं असल्यास आपण CM साहेब DCM साहेबांची वेळ घेऊन जाऊ, तिथे प्रश्न सोडवू. पण प्रत्येक वेळेस कोल्हापूरमध्ये कुठलीही चांगली गोष्ट होत असताना किंवा विधानसभेच्या आता निवडणुका तोंडावर आहेत म्हणून की काय, पण असे मुद्दे चर्चेला आणून त्याचं राजकारण विनाकारण लोकांनी करू नये. म्हणजे कोणीही असो, आता कृती समिती असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हणते की काही लोक खरोखर पोटतिडकीने सांगत असतील की असं व्हायला पाहिजे, पण तसंच विरोधी कृती समितीमध्ये पण आहे ना, तुम्ही त्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि याच्यातून चर्चेअंतर्गत आपण पुढे मार्ग काढूया, इतकंच आमचं म्हणणं आहे. राजकारण करू नका, नेमकं राजकारण करते कोण? आता राजकारण करते कोण, ह्याला जबाबदार कोण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. माझं तर स्पष्ट मत आहे की हे काळे झेंडे आज मुख्यमंत्र्यांना दाखवायला जी लोक तयार आहेत त्याच्यामध्ये तुमचे कोण आहेत रे जिल्हाध्यक्ष, तर सचिन चव्हाण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी कधी काळा झेंडा त्यांच्या आमदाराला किंवा दाखवला आहे का जाऊन? इतके वर्ष, मला वाटतं गेले 14 वर्ष तुम्ही आमदार आहात, 8 वर्ष मंत्री आहात, महानगरपालिका गेले 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मग त्यांना का बरं हद्दवाढ करायला जमली नाही?
मग जाऊन त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या समोर काळे झेंडे पहिला दाखवावे, त्यांना पहिला प्रश्न विचारावा. नाहीतर मग दोन्हीकडनं तुम्ही नेत्यांनीच त्यांना उठवून बसवले असा आमचा आरोप आहे. तुमची काय भूमिका असेल? आम्ही आमचा प्रचार करणार की बावनकुळेंनी ऑब्व्हियसली आमचा ना दक्षिणचा. तुमच्या नावाची घोषणा केली होती त्यांच्या प्रचारादरम्यान. हरघर मोदीचं हे होतं त्यावेळी मी होतो त्या सभेला, महात्मा रोडला सभा होती. घोषणा वगैरे काय नव्हती केली. यांना विधानसभेत पाठवायचं, तुमची लोकसभेत चर्चा होते नाही नाही, विधानसभेत कोण जाणार असं त्यांनी प्रश्न विचारला. तुमचं नाव त्यांनी घेतलं होतं. तुमची तयारी आहे का? नाही नाही, असं काही नाही आहे. जो पक्ष आदेश देईल तो आम्ही पाळणार. आत्ता तुर्तास दक्षिण विधानसभा ही अमल माडिकच लढवणार आहेत, याच्यावर आम्ही सगळी माडिक फॅमिली सुद्धा ठाम आहे. चर्चेसाठी बोलवून यातनं तोडगा काढू असा एक सूचना केली होती, मात्र ती ही बैठक झाली नाही. किमान 6 गावांना घेऊ असं पण सुद्धा सांगितलेलं आहे. आज सुद्धा ते बोलले की 6 गावांना प्रायोगिक तत्वावरती घेऊ. 6 गावं कोणते ते पण त्यांनी सांगितलं नाही आता. नाही, मी काय म्हणते, तुमच्या वतीनं एखादं तुम्ही सांगा. तुमच्या वतीनं ग्रामीण भागाचं सुद्धा हे लोक नेतृत्व करतात, यांच्या वतीनं सांगू देत की यांना सामावून घ्यायचं आहे का नाही आत्ता या घडीला. आता ही 5 गावं कुठली आहेत मला माहिती नाही, कुठली घेणार आहेत, काय घेणार आहेत. पण जी कुठली घेतील तर चर्चा होणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन हा पर्याय नाही आहे. पण हद्दवाढीचं जो काही लोकांचा विचार व्हायला पाहिजे, जरूर व्हायला पाहिजे. परत हे उठले की उद्या ते उठणार, मग हा शहरात म्हणूनच आम्ही काय म्हणतोय की एक्झॅक्टली माझं तेच म्हणणं आहे. म्हणून मी शेवटला काय म्हटलं की दोन्हीकडनं चर्चा करू, याचं राजकारण करायला नको. आज आमची सत्ता आहे, तुम्ही उठणार काळे झेंडे दाखवायला, उद्या आम्ही उठणार काळे झेंडे दाखवायला. याच्यात कुठेतरी कोल्हापूर मागे राहते. म्हणजे प्रत्येक वेळेस लोकांची दिशाभूल करून आंदोलनं करायलाच पाहिजेत असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी चर्चेअंती आपण सोडवू शकतो. आणि मी तर माझ्या विरोधकांना पण आमंत्रण देते, आपण सगळे मिळून कोल्हापूरचा विकास करूयात. ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या चर्चेअंती आपण सोडवूयात. इतर गोष्टींच्यामध्ये राजकारण, जेव्हा आपण समोरासमोर राजकारण करणार आहोत, आपण इलेक्शनला उभे राहणार आहोत, हा भाग वेगळा आहे. पण हे जे कोल्हापूरचे प्रश्न आहेत ते एकत्र बसून आपण सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यात त्यांनीसुद्धा आम्हाला जर पाठिंबा दिला किंवा त्यांनी जर आमच्याबरोबर येऊन बसले तर आम्हाला काहीच हरकत नाही. याच्यातनं मार्ग काढू, याच्यासाठी फक्त हे आवाहन करण्यासाठी ही बैठक आहे. पालकमंत्र्यांनी बरीचशी गावं याच्यामध्ये समाविष्ट उद्या हद्दवाढीमध्ये होणार आहेत. बंटी पाटलांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या समर्थनात जे सरपंच आहेत किंवा त्यांचे जे सरपंच असतील त्या ग्रामपंचायतींचा ठराव उद्या घ्यावा की आम्ही हद्दवाढीत सामावून येणार आहे. ते सुद्धा विरोध करतात. त्यांचा ठराव घ्यावा, त्यांच्या सरपंचांचा ठराव घ्यावा, मग पुढं आम्ही बघतो. ओपन चॅलेंज. दक्षिणची माझी काही गावं येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांची पण काही सरपंच आहेत, त्यांनी ओपन ठराव द्यावा त्याच्याबद्दल की आम्ही सामावून यायला तयार आहे. यामध्ये कोणीतरी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मग ते इनिशिएटिव्ह तुम्ही घ्याल? मी सांगितलं ना, तुमच्या माध्यमातून तेच आवाहन करते प्रत्येक वेळी कसं होतं की मी इनिशिएटिव्ह घेते. तुम्ही आमच्या विरोधकांना पण सांगा की त्या इनिशिएटिव्ह घेत आहेत, तुम्ही पण जावा चर्चेला, आपण सगळे बसू. माझं आहे बघा, माझं मत हे आहे की जेव्हा कोल्हापूरच्या विकासाबद्दल चर्चा होईल किंवा शहराच्या किंवा ग्रामीण भागात म्हणजे पूर्ण जिल्ह्याच्या जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा आपण विरोधक म्हणून न बसता आपण कोल्हापूरमधले एक जबाबदार नागरिक म्हणून चर्चेला बसूयात. एवढंच माझा विनंती आहे की ही सगळी भांडण आणि राजकारण करण्याच्या गोष्टी नाही आहेत. आज पुण्याला सुद्धा जेव्हा हद्दवाढ होते तेव्हा जी हद्दवाढीतली गावं आहेत ती खुशी समाविष्ट होतात महानगरपालिकेच्या हद्दवाढीमध्ये. तसं कोल्हापूर जिल्ह्याचं नाही बघत आहे आपण, कारण गेले 15 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याला मागे कुणी टाकलं आहे हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे. गेले 15 वर्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी यांच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे. म्हणजे मी शहरात लहानाची मोठी झाली आहे, जसं मी शहर लहानपणी बघते तसं अजून तसंच आहे ते. अजून त्या बेसिक समस्या आपण सोडवलेल्या नाही आहेत आणि आपण हद्दवाढीच्या बोलणी करतो. हे कुठेतरी विरोधाभास आहे. राष्ट्रवादी म्हणजे मुश्रीफ साहेब आणि काँग्रेसमध्ये सत्तेत म्हटलं असंच ना. हां, असंच ना, म्हणजे तसंच आहे. आत्ता आहे बघा, आत्ता महायुतीचा भाग असणं गोष्ट वेगळी आणि सत्ता त्यांची असणं गोष्ट वेगळी. आत्ता महानगरपालिकेत नाही आहे पण होती ना. तुम्ही म्हणता